नमस्कार मित्रांनो, मी राजेश माने यूट्यूबच्या खादाडमध्ये चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत। मित्रांनो, आज शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेच्या वतीने कसबा पेठ मतदारसंघामध्ये पुणे शहराच्या वतीने हापूस आंबे खाण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे। या ठिकाणी शहराध्यक्ष संजय मोरे यांच्या वतीने या ठिकाणी ही स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे। लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत या स्पर्धेमध्ये सर्वांना भाग घेण्याची संधी देण्यात आलेली आहे। आता ही स्पर्धा सुरू होतीये, जाऊयात या स्पर्धेमध्ये आणि कशा पद्धतीने ही स्पर्धा होतीये। आंबे खाण्यासाठी उत्सुक असलेले लहान मुलं असतील, वयोवृद्ध असतील, त्यांच्याशी आपण बोलूयात, बघूयात आणि कसा आंबे स्पर्धा होतीये ती आपण बघणार आहोत। मेळीच्या वातावरणात कृपया मार्किंग केले का हातावर? दोन बोटांच्या मध्ये मार्क, दोन आंबे प्रत्येक टेबलला ठेवून द्या। 2 मिनिटं पहिले ते एक्स्ट्राचे आंबे बरं का, जर कुठे त्याला पुरवायचं आहे 1 2 3 म्हणेल, त्याच्यानंतर तिसऱ्या राऊंडला रेडी राहायचे। 2 साडे मारे 3 स्टार्ट। सर्वांनी बाकीच्या प्रेक्षकांनी मागवायचं। मित्रांनो, या आंबे खावा स्पर्धेचे आयोजक संजय मोरेजी आपल्या बरोबर आहेत। संजयजी नमस्कार। ही स्पर्धा तुम्ही म्हणताय पहिली स्पर्धा आहे, याचं वैशिष्ट्य काय? ही पहिली स्पर्धा जाहीर करण्याचं वैशिष्ट्य म्हणजे शिवसेनेनं दुजाभाव केलेला नाही की फक्त लहान मुलांनीच यावं। लहान मुलं, मध्यमवयीन, अल्पवयीन आणि वयोवृद्ध सुद्धा, ज्यांना डायबिटीज आहे त्यांनी सुद्धा एक दिवस आंबा खाल्ल्याने काही होत नाही। आमच्याकडे अशा स्पर्धकांनी भाग घेतलाय, असं आव्हानच आम्ही केलं होतं। म्हणून आम्ही म्हणतोय की पुणे शहरात सर्वप्रथम वय वर्ष 2 ते वय वर्ष 80 अशा स्पर्धकांनी या स्पर्धेत भाग घेतलेला आहे। त्या सर्वांना आम्ही आता सहभागी करून घेतले। प्रत्येकाला आंब्याचा आस्वाद दिलेला आहे। आंब्याचा गोडवा प्रत्येकाच्या घरात मिळावा, त्यांच्या आयुष्यामध्ये गोडवा निर्माण व्हावा आणि त्यांच्या आयुष्यात गोडवा निर्माण झाला, तो आम्हाला आनंद आहे। शिवसेना सामाजिक काम करताना हेच भान ठेवते की समाजातील सर्व थरातली लोकांना यामध्ये सहभागी करून घ्यायचं। त्यांच्या आनंदामध्ये आमचा आनंद आहे, तो आमचा आनंद द्विगुणित होतोय, हाच मोठा आनंद आहे। किती स्पर्धकांनी भाग घेतलाय? 600च्या वर स्पर्धकांनी या ठिकाणी भाग घेतलाय। पण अजूनही नवीन स्पर्धक हे बघून येत आहेत, त्यांना वाटतं तर मला पण आंबा खायचा आहे, मला या स्पर्धेत येईल। त्या प्रत्येक स्पर्धकाला रात्री 11 वाजले 12 वाजले तरी स्पर्धा सुरू राहील, पण प्रत्येकाला आंबा मिळेल आणि त्यांना या स्पर्धेमध्ये सहभाग मिळेल। किती आंबे मागवले? आंबे जवळजवळ आता 300 डझन आंबे मागवलेले आहेत। अजूनही मार्केटला आंबे तयार आहेत, जर कमी पडले तर पुन्हा मागवू, पण आम्ही इथे आंबे कमी पडू देणार नाही। 2 मिनिटांमध्ये 3 आंबे संपवायचे, पण आता 2 मिनिटांमध्ये अनेक मुलांनी 6 आंबे खाल्लेले आहेत। तो आता ते बघून आमचा आनंद खरोखर गगनात मावेनासा झालाय। खूप बरं वाटले, खूप समाधान मिळाले की मुलं एवढ्या आवडीने आंबे खात आहेत, फार मजा आहे। मित्रांनो, ही जी स्पर्धा आहे, आपण ही मुलं जी आहेत ही आंबे खाताना बघा तुम्ही, त्यांच्या हावभाव आणि स्पर्धेमध्ये जिंकण्याचं जे ध्येय आहे, जी स्पर्धा त्या मुलांमध्ये दिसते आणि प्लस आंब्याचा गोडवा, हे दोन्ही साध्य करण्याचा प्रयत्न या ठिकाणी संजय मोरे यांनी केलेला आहे। धन्यवाद। असाच दरवर्षी वेगवेगळ्या फळांचं आयोजन करत जावा आणि शहरातल्या लोकांना त्याचा आनंद मिळेल। धन्यवाद। धन्यवाद। नक्की आपण यात सहभागी व्हा। पत्रकार बांधवांनाही मी आवाहन करीन, आपण या आंब्याचा आस्वाद घ्यावा। धन्यवाद। अरे
पूर्ण 1 मिनिट 5 सेकंद 1 मिनिट 15 सेकंद 1 मिनिट 20 सेकंद 40 सेकंद 1 मिनिट 50 सेकंद 1 मिनिट 55 सेकंद आणि आमचा पूर्ण याची खात्री करून घ्या 20 सेकंद सेकंद 40 सेकंद ही व्यवस्थित झाला असे आमचे मित्र की 7 मिनिटं 10 सेकंद 1 मिनिट 25 सेकंद 1 मिनिट 30 सेकंद 1 मिनिट 2 व्यवस्थित खातात आहे सर्व व्यवस्थित मस्त मनापासून खातात आहे खातो कसा लंबा खाल्ला गेला पाहिजे आंबे खाताना आम्हाला फार आनंद होतो छान असा आनंद ते घेत आहेत मस्ती समारंभ आपण लगेचच घेणार आहोत पूर्ण आंबा खायचा बरं का आंबा पूर्ण खाल्ला गेला पाहिजे आनंदाने खातायत खूप बरं वाटतंय 1.5 मिनिटं पूर्ण झालेला आहे 1.5 मिनिटं पूर्ण झालेला आहे बक्षीचं कृपया टेबलवर आणायची बक्षीचं टेबलवर आणायचं काउंट करतोय 1 2 3 होतं थांबा हॅलो यशवंत 5 आंबे खाल्लेत 5 या मावशींनी 5 आंबे खाल्लेत टाळ्या जोरात मित्रांनो तर या स्पर्धेमध्ये आपल्या खादाड बंड्या आहे या ठिकाणी महाराष्ट्राचा खली आहे आणि शिवसेनेचे पदाधिकारी या ठिकाणी नाव काय गिरीश गायकवाड उमेश वसवे पाटील राजेश माने खादाड बंड्या महाराष्ट्र खली आणि शिवसेना आज आता ही स्पर्धा सुरू होतीये 1 नंबर टेबलवर ही आंबेला वगैरे सगळे तयार झालेले आहेत आणि तयारी पूर्ण झालेली आहे आता ही स्पर्धा सुरू होत आहे
मला वाटतं माझ्यासाठीच नियोजन केलंय. नियोजन तुमच्यासाठी पण आहे आणि बालगोपाळांसाठी पण आहे, सगळ्यांसाठी आहे. आपण जे मनसोक्त आंबे खाल्ले त्याच्याबद्दल तुमचं खरोखरच मनापासून आभार. आणि स्पर्धेबद्दल काय ते थोडंसं 2 मिनिटं सांगा. अवघड होतं की फक्त ते 2 मिनिटात आंबे खायचे. मला कोणतरी खादाड बंड्या हे युट्यूब चॅनलवर आलेत, म्हणजे खादाड बंड्या आहे इकडे, एकीकडे खली आहे आणि एकीकडे तुम्ही शिवसैनिक आहात. तर आता तिघांपैकी कोण जिंकतंय हे बघू. मला ते म्हटले शिवसैनिक आहात आणि मग आपण हारून चालणार नाही, त्यामुळे मी लढलो आणि जिंकलो, शिवसैनिकांनी जिंकलो. धन्यवाद धन्यवाद. आता आमचा खादाड बंड्या माझ्याकडे माहिती ज्ञानन गोंडे माझ्याकडे. आम्ही शक्यतो हॉटेलमध्ये तुम्ही मला बऱ्याच वेळा पाहिलेला असेल, वेगवेगळ्या हॉटेल्स मधले तिथले पदार्थ लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही हे काम करतो. परंतु संजय भाऊंचा काल फोन आला होता की आम्ही अशी स्पर्धा आयोजित करतोय, तर तुम्ही सहभागी व्हा. स्पर्धा नका पण खायला तरी या, पण इथं आल्यानंतर मला वाटलं की आपण पण स्पर्धेत भाग घ्यावा, इच्छा झाली. परंतु समोर जे स्पर्धक आले हे शिवसेनेचे मोठे पदाधिकारी ते तिथं घरी. आता म्हणलं आपला निभाव कधी लागणार, तर पण म्हणलं पळून जायचं नाही, भाग घ्यायचा, लढू बचेंगे तो और भी लढेंगे. परंतु संजय भाऊचा मी खास आभार मानतो की अशी स्पर्धा त्यांनी घेतली आणि ह्या स्पर्धेला अशाच पद्धतीने वेगवेगळ्या स्तरावर स्पर्धा घ्या. मुलांच्या चेहऱ्यावरचं हास्य आणि मगाशी ज्या वयस्कर 80+ जे लोक होते त्यांचा आनंद बघून आम्हालाही खूप आनंद वाटला. संजय भाऊ अशी स्पर्धा तुम्ही घेत राहा. धन्यवाद. हे बघा, खादाड बंड्या नावाने फेमस असलेले आमचे मित्र या ठिकाणी स्पर्धेला येऊन त्यांनी आमचा स्पर्धेचा आनंद द्विगुणित केला. आपलं शिवसेनेच्या परिवाराच्या वतीने सतशे आभार, सतशे धन्यवाद. खरोखरच बरं वाटलं. या स्पर्धेचा बक्षीस समारंभ आपण सुरू करतोय. मी राहायला खडकवासला आहे आणि काही दिवसांपूर्वी मी राहायला खडकवासल्यामध्ये आहे. काही 2 दिवसांपूर्वी ग्रुपवरती एक पोस्ट वाचली, त्याच्यामध्ये संजय भाऊंनी हा जो कार्यक्रम घेतला त्याबद्दल माहिती होती. मी फोन करून विचारलं तेव्हा मला सांगण्यात आलं की हापूस आंबा खाण्याची शर्यत आहे. मी आलो आणि ज्या गरीब लोकांना आंबे खाता येत नाहीत, पैसे नसतात, त्यांच्यासाठी भाऊंनी व्यवस्था केली आहे. भाऊंचं खूप खूप अभिनंदन. असं 59 त्याच्यानंतर मग आपला फायनल राऊंड 1 ते